हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 18. धीरो लोकविपर्यस्तो वर्तमानोऽपि लोकवत् न समाधीन न विक्षेपन न लेपम स्वस्य पश्यति. भावार्थ: धीरवर लोकांपासून विभिन्न असूनही लोकांमध्येच राहून लोकांप्रमाणेच व्यवहार करतो, असा स्वतःच्याही समाधी, विक्षेप, लेप यांची उपेक्षा करतो. कालपर्यंत 4 जणात राहून 4 जणांसारखाच वर्तन करणारा, जरा त्याच्या बोलण्याला कोणी टाळ्या वाजवून दाद दिली, त्याच्या लिखाणाला चांगले म्हणले, त्याच्या कलेची स्तुती केली किंवा असेच काही झाले की तो लगेच बदलतो. मग तो काहीही कारण नसताना हनुवटीवर दाढी ठेवतो, केस वाढवतो, सुरुवात झब्बा घालतो, उगीच समोर पाहून चालतो, कोणी ओळख दिली तर नुसतीच मान डोलावतो किंवा फार तर स्मितहास्य करतो. समारंभाला गेला तर उशिरा जाऊन पुढे बसतो आणि लवकर निघून जातो. तो त्याच्या वागण्या बोलण्यातला अघळपघळपणा एकदम लुप्त करतो, गंभीर होतो, स्वच्छ भाषेत शिष्ट होतो. काही जणांना 4 जणांपेक्षा आपली निराळी ओळख असावी असे वाटत असते, परंतु अंगी कर्तृत्व नसते, करायलाही काही नको असते. अशांकडे लोकांचे लक्ष जात नाही. असे लोकांनी टाळ्या वाजवण्याची, लोकांनी स्तुती करायची वाट पाहत नाहीत. मग हे स्वतःला अमुक असे जाहीर करतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे शिष्टवर्तन करू लागतात. आपणहून पुढारी, मोठे, प्रसिद्ध, महाशय, महात्मा वगैरे व्हायची इच्छा असणे हा एक मानसिक रोग आहे. हे सर्व तुमच्या कर्तृत्वाने मिळाले तर गोष्ट वेगळी असते. काही जण असे आहेत की त्यांना त्यांचे दर महिन्याला येन केन प्रकारे वर्तमानपत्रात फोटोसह नाव छापून यावे लागते. त्यासाठी ते काय वाटेल तो आटापिटा करत असतात. हे अहंकारामुळे होत असते. यामुळे आपण चांगले मुक्त असलेले जन्मोजन्मी बंधनात अडकतो. आपण विनाकारण भौतिक भोग ओढवून घेत असतो. अष्टावक्र मुनी सांगतात की धीरवर लोकांपासून विभिन्न असूनही लोकांमध्येच राहून लोकांप्रमाणेच व्यवहार करतो. जो साक्षात्कारी आहे, आत्मज्ञानी आहे, तो लोकांमध्ये साक्षात्कारापूर्वी जसा होता तसाच 4 जणातच राहत असतो आणि तो त्यांच्यासारखाच वागत असतो. आपण कोणी निराळे आहोत असा त्याचा भाव नसतो. संत आत्मज्ञानी होते, साक्षात्कारी होते आणि तरीही ते त्यांचे काम करत होते. संत सेना नाभी केस कापत होता. संत गोरा कुंभार मडकी घडवत होता. संत जनाबाई दळण दळत होती. संत कबीर वस्त्रे विणत होता. संत साक्षात्कारी झाल्यावर म्हणू लागले की त्यांचे प्रत्येक गिऱ्हाईक परमात्मा असते. त्यामुळे आत्मज्ञानानंतर कर्मयोगात जास्तच आनंद आहे. साक्षात्कार म्हणजे जे जसे आहे तसे नित्य जीवनाला परमात्म्याच्या अस्तित्वाची जोड आहे. येथे काही सोडायचे नाही, की काही गमवायचे नाही, की काही धरायचे नाही, की काही निराळे करायचे नाही. परमात्म्याचे ज्ञान आणि त्यामुळे जीवनात होत असलेला आध्यात्मिक बदल हा त्या प्रभू विभूचा प्रसाद आहे. आपण अपेक्षा न करता तो मिळाला आहे, त्याचा आनंद घ्यावा, त्यापासून पळू नये. संत श्रेष्ठ तुकाराम बुवांना भजनांचा प्रसाद मिळाला, तो त्यांनी सर्वांना वाटला. मंबाजीचा प्रसाद मिळाला, तो त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला. आत्मसाक्षात्कारीतील बदल बाह्य नसतो, तो अंतस असतो. संत हा बदल दाखवत नाहीत. तो समजला तर लोकांना त्यांना उमजावा. कोणाला उपरती झाली तर झाली. साक्षात्कारी दृष्टे असतात की ते त्यांच्या ध्यान समाधीचा बाऊ करत नाहीत. त्यांची साधना, उपासना, भजन, पूजन हा नित्य जीवनाचाच एक भाग असतो. यात सांगण्यासारखे काहीही नसते.
साक्षात्कारींना अनंत विघ्ने, अडचणी, प्रश्न निर्माण होत असतात. ते त्याचा आनंदाने स्वीकार करतात. ते सदा निर्लेप असतात. मनाला काहीही लावून घेत नाहीत. साक्षीत्व सोडत नाहीत. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हरिओम.